जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराजांच्या युद्धनीतीचा तो प्रसंग ज्याने स्वराज्यावरील सर्वात मोठे संकट परतवून लावलं. अफजल खान वधाची खरी कथा आणि महाराजांनी वापरलेल्या बिचव्याचा थरारक इतिहास ऐका या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. त्याला बिचवा म्हणतात. काय म्हणतात? तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल. काय गोष्ट आहे? की अफजल खान वधाची. पण तुम्हाला माहिती आहे काय झालं होतं? काही लोक व्याख्या देत किंवा काही लोक खोटं सांगतात. अफजल खानाने पहिला महाराजांवर वार केला, त्याच्यानंतर महाराजांनी त्याला हे केलं. तसं बिलकुल नाही. तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः 1 तास 10 मिनिटं फक्त अफजल खान वधावरती व्याख्यान करतो. किती वेळ? 1 तास. आता अफजल खान वध काय आहे माहिती आहे? अफजल खान वध 9 वर्षापूर्वी महाराजांनी ठरवलंय की याला इथं गाडायचं आहे. तुम्ही विचार करा, ज्याला 9 वर्षापूर्वी ठरवलेला आहे तो माणूस समोर आल्यावरती महाराज काय फक्त मिठी मारायला गेलेत का? तर बिलकुल नाही. त्यांनी पहिलं काय केलंय, त्याला बिचवा घेतला, पूर्ण पोट फाडलंय आणि हात आतमध्ये घातला, आतल्या सगळ्या बाहेर काढल्यात महाराजांनी. याचा अर्थ काय? महाराजांनी फक्त ठरवलं आतंकवाद असतो, कुठल्याही प्रकारचा भाईचारा नसतो. शिवाजी महाराजांना आपल्याला जर खरोखर काय म्हणतात तो श्रद्धास्थानी किंवा हे करायचं असेल तर तुम्हाला मला समजावून घ्यावं लागते शिवाजी महाराज काय होते. बिलकुल पण ऍडजस्टमेंट नव्हती. त्यामुळे स्वराज्य, तुम्ही कल्पना करा, 700-800 वर्षाचा आपल्यावरचं आक्रमण आहे. तुम्ही विचार करा ना, घरातले आपले 4 लहान मुलं आहे. एका मुलाला तुम्ही दररोज बोला, अरे ती वेडा आहेस, तू बाजार आहेस, तुला अक्कल नाही, तुला काही बोलता येत नाही, तू असं बोलत जाऊ नको. तो 15व्या दिवशी काय करेल माहितीये? तो वेड्यासारखं वागायला चालू होईल. अरे ज्या मुलाला 15 दिवस वेडा म्हटल्यावर तो वेडा होऊ शकतो, तर तुझ्या माझ्या देशावरती 700 वर्ष आक्रमण झालंय. महाराजांनी आज केलंच आहे ना, त्यामुळे तुम्ही मी हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि अभिमानाने बोलतोय. आणि फक्त महाराजांनी नाही, तुमचे माझ्या पिढी आहेत ना मराठी जेवढे, तुमचे सगळे पूर्वज होते. पण आपल्या सगळ्यांना आता ते पुन्हा आठवण करावं लागेल, त्या अर्थाने आठवण करावं लागेल.